स्टॅटिस्टिक्स मधला आताच आपण याच्यापूर्वी पहिला प्रॅक्टिस सेट घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पुढचा प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. दॅट इज अ प्रॅक्टिस सेट 55 आपल्याला या ठिकाणी कव्हर करायची. आणि हा प्रॅक्टिस सेट कव्हर करण्याच्या पूर्वी त्याचे काही बेसिक कन्सेप्ट असतात जे की आपल्याला या ठिकाणी कव्हर करावं लागेल. आणि बेसिक कन्सेप्ट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करूया, प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, चला पाहता बेसिक कन्सेप्ट काय काय आहे त्याच्यातले, त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ते झालं आता आपला प्रॅक्टिस सेट. पहा बेटा, दॅट इज अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे. हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे. काय असतं बेटा या ठिकाणी पहा, द नंबर ऑफ टाइम्स ऑफ पर्टिक्युलर स्कोर ऑफर्स. एखादी स्कोर आहे, एखादी व्हॅल्यू आहे, समजा 2च आहे, परत परत जर रिपीट होत असेल तर काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट स्कोर म्हटलं जातं. म्हणजे 5 समजा 5 वेळेस रिपीट झाला तर तो किती, म्हणजे काय त्याची ते फ्रिक्वेन्सी आहे. द नंबर ऑफ टाइम्स ऑफ पर्टिक्युलर स्कोर ऑफर्स, एखादी स्कोर आहे, एखादी व्हॅल्यू आहे, तो परत परत त्या ठिकाणी ऑफर होतोय, ती काय असते, त्या स्कोरची फ्रिक्वेन्सी असते. आणि आपल्याला कसं दाखवलं जातं याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहिजे. बेटा मी तुम्हाला सिंपल लॉजिक म्हणजे एकदम सिंपल भाषेमध्ये शिकवतो, लक्ष द्या व्यवस्थित. खूप इझी आहे बेटा. क्वांटिटी किती असू द्या, इट इज नॉट मॅटर. ठीक आहे, स्कोर किती असू द्या, इट इज नॉट इम्पॉर्टंट. तर काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला, समजा 4 दिला असेल त्यावेळेस टेबलामध्ये आपण कव्हर करतो ना, 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे कव्हर केलं पाहिजे. ठीक आहे, पहा म्हणजे सांगायचं तात्पर्य 4 म्हणजे 4 नंबर नाही, 4 वेळेस आलेला नंबर आहे. म्हणजे समजा हा 4 आहे, 1 2 3 आणि 4 वेळेस आला. समजा 2 नंबर हा 5 वेळेस रिपीट झालाय, त्याला कसं लिहावं सर, त्याला लिहिताना बेटा 1 2 3 4 आणि 4च्या नंतर ज्यावेळेस 5वा येतो तेव्हा अशी लाईन मारायचं. कशी बी वाटते अशी कशी नाही मारायचं, लक्षात घ्या. लाईन कशी राहायला पाहिजे, व्यवस्थित अशा प्रकारचीच असायला पाहिजे. आलं का लक्षामध्ये तुमच्या, काही चुकीचं करायचं नाही, त्याच्यामुळे तुमचे मार्क फुटू शकतात परीक्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करूनच आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे. ठीक आहे, आता पहा बेटा या ठिकाणी आपण काय करू शकतो नेक्स्ट. प्रॅक्टिस सेट कडे आपण जाऊया डिरेक्टली. एक प्रश्न दिलाय तुम्हाला, द हाईट ऑफ 30 स्टुडंट्स, the height of 13 children in the class is given in the centimeter. Draw up a frequency table of this data. आता फ्रिक्वेन्सी टेबल काढायचा. आता फ्रिक्वेन्सी टेबल मध्ये काय करावं लागतं बेटा, पहिल्यांदा असतो नंबर ऑफ, त्याला काय म्हणून समजा इथे स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे इथं जो आहे रिलेटेड नंबर, हाईट ऑफ द स्टुडंट्स, हाईट ऑफ द स्टुडंट्स जो. ठीक आहे, तर पुन्हा काय करायचं टॅली मार, आणि पुन्हा काय करायचं असतं फ्रिक्वेन्सी. नंबर 2 टॅली मार आणि नंबर 3 काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बेटा, फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळेस रिपीट होऊ लागलं. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळेस रिपीट होऊ लागलं त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, फ्रिक्वेन्सी. गॉट इट, किती वेळेस रिपीट होतो दॅट इज अ फ्रिक्वेन्सी. चला आपण पाहूया बेटा, आता जे दिलेला क्वेश्चन्स आहे आपण डिरेक्टली त्याला डायरेक्ट ह्याच्यामध्ये करू. काय म्हणतो आपण त्याला, टेबल मध्ये आपण डिरेक्टली त्याला कम्प्लीट करू. ओके, अलीकडेच घ्यावं लागेल मला. ठीक आहे, थोडा ऍडजस्ट करा जरा. बेटर जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर खूप चांगलं झालं, दिसत असेल तर मग काही बघायची गरज नाही. ठीक आहे, चला मी सांगतो, लक्षात. पहिल्यामध्ये काय तयार करायचं आपल्याला या ठिकाणी पहा, असा एक टेबल पहिल्यांदा आपण तयार करायचं. एक टेबल तयार करायचा. ओके, आता ह्याच्यामध्ये काय, पहिल्यामध्ये काय, हा जो पहिला आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, द हाईट ऑफ स्टुडंट्स. काय बेटा, हाईट ऑफ स्टुडंट्स, हाईट ऑफ स्टुडंट्स, स्टुडंटची हाईट सर्वात कमी आहे काय, त्याच्यामध्ये पहिल्यांदा हुडकावं लागलं बरं का बेटा आपल्याला. सर्वात कमी होता इथं बघा, मी जरा झूम करतो, पहा इकडे जरा लाईट लावतो खूप कार्यावरून. 131 135 140 बघा बेटा, पुन्हा 132 133 135 32 40 33 40
म्हणजे सर्वात छोटी व्हॅल्यू मला दिसायला लागली ही 131 आहे. म्हणजे मी आता जी सुरुवात करणार आहे ती 131, 132, 133, 134, 135, 136 मध्ये मी तिची सुरुवात करणार. फर्स्ट ऑफ ऑल मी काय करणार आहे 131 घेईल. 131 हा 131, 132 हे सेंटीमीटर मध्ये हाईट आहे. 133, 134, 135, 136, 137, 138, 139 आणि हे 140. ठीक आहे. याची काही टोटल करायचं नसतं बरं का. हा झाला तुमचा टॅली मार्क. आता बघूया नीट बघा मला पहिला रीडिंग किती आहे सर 131 आहे. व्हेरी गुड. नंबर 2 सांग. त्याला काय करत चला असं गोल करत चला. एक झाला त्याला गोल करायचं म्हणजे काय होतं चुकणार नाही तुमचं. 131 च्या नंतर काय तर सर 131 च्या नंतर 135 आहे. त्याच्यानंतर दोन दोन घेतो 140, 138. तो काय 140 हे 138. नंतर काय 132, 133. सर आमचे 132 आमचे 133. पुन्हा काय तर 135, 133. 135, 133. 33. पुन्हा येतं 134. आता मी 34, 35, 32. 34, 35, 32. हा 34, हा 35 आणि हा काय बेटा 32. पुन्हा 33, 40, 39. 33, 40 नंतर 39. 33, 40 पुन्हा येतं बेटा 32, 31, 34. 32, 31 आणि हा 34. पहिली रो कंप्लीट झाल्या बेटा. सेकंड रो मध्ये 133, 140, 140 म्हणजे 33, 40, 40. हा 33, हा 40, परत 40, परत 139 बेटा त्याच्या वर आला 139, परत 136 आला, 136 आला, 136 नंतर 37, 36, 39, 37, 36, 39. पुन्हा 37, परत एकदा 37, त्याच्यानंतर 33, 34, 31. तेव्हा आता 4च्या नंतर आडवी मारायचं. 33, 34, 33, 34, 31, 40. 33, 34, 31 आणि पुन्हा काय बेटा 40. ठीक आहे. आता आपल्याला एकूण किती आले पाहिजे 30 आले पाहिजे बेटा. 30 कारण 30 जणांची हाईट आहे. पहिला बघा 3, पुन्हा किती आलं 3, पुन्हा 5, परत बेटा हे 3, परत किती आलं 3, परत किती आलं 2. हे रेषा मारू नका तुम्ही बरं का. परत किती आलं 2, परत 1, परत किती आहे 3 आणि लास्ट किती आहे बेटा 5. त्याचं टोटल करूया आपण इथं बघा. 3, 6, 11, 14, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 3, 25, 25 आणि 3, 30. टोटल किती आलं 30 आलं काय. अशा प्रकारे काय करायचं असतं टेबल तुम्हाला तयार करायचं असतं. एकदा बघून घ्या व्यवस्थित आणि याला एकदा न बघता सोडण्याचा प्रयत्न करायचा. दॅट इज टोटल हे काय एन. एन म्हणजे काय फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा 30. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करू. नेक्स्ट इन अ सर्टन कॉलनी देर आर 50 फॅमिलीज. म्हणजे एन दिलेलं आहे. एन किती आहे बेटा 50. द नंबर ऑफ पर्सन इन एव्हरी फॅमिली. प्रत्येक घरात किती लोक आहेत ते दिलेले आहे. परत टेबल तयार करावं लागेल आपल्याला. थोडं बारक्या अक्षरात लिहितो मी. तुम्ही असं लिहू नका. नंबर ऑफ पर्सन्स इन ईच फॅमिली. प्रत्येक फॅमिलीमध्ये पर्सन्स किती आहेत. पुन्हा इथे काय येतं बेटा टॅली मार्क. काय येतं इथे टॅली मार्क. आणि जो लास्ट टेबल असतो त्याच्यामध्ये काय लिहितात फ्रिक्वेन्सी. मागच्या टेबल मध्ये लिहायचं आहे बघा. इथं फ्रिक्वेन्सी लिहा. फ्रिक्वेन्सी एन. दॅट इज द समेशन ऑफ एन. हा काय फ्रिक्वेन्सी.
एकूण किती आहे 50. एका घरात कमीत कमी किती बघा बेटा, एक आहे बेटा. सर्वात मोठा वर्ग 5, 5 मोठा आहे. 1 आणि 5. सर्वात छोटा 1. पुन्हा कसं करता येईल आपल्याला सांगा सर. 1, 2, 3, 4 आणि 5. आपण जरा बंच मध्ये घेऊ, 4-4च्या बंच मध्ये घेऊ म्हणजे सोपं जाईल. आता लगेच डोक्यामध्ये इरिटेट होतं. 5, 4, 5, 4, 5, 4, 5, 4, 5, 3, 3, 3, 5, 3, 3, अजून एकदा 3. ठीक आहे. 4, 3, 4, 2, 4, 3, 4, 2. पुन्हा बघा 3, 4, 3, हे पुन्हा 4, पुन्हा 2 किती वेळेस आहे बघा, 4 वेळेस आहे. 1, 2, 3, 4 वेळेस. पुन्हा बघा 4, 5, 1, 3, 4, 5, 1, 3, 4, 5, 1, 3. पुन्हा आहे 2, 4, 5, 3, 2, 4, हे 5 आणि पुन्हा हे 3, 2, 4, 5, 3. पुन्हा 3, 2, 4, 4, 3, 2, 4, 4, 4, 4. पुन्हा लास्ट 2, 3. हा 2 परत हा 3 खालच्या रो मध्ये 4, 3, 4, 2. हे 4, 3, 4, हे 2. पुन्हा 3, 4, 5, 3, 3, 4, हे 5, हे 3, 3, 4, 3, 4, 5, 3. पुन्हा 2, 3, 2, 2, 3, पुन्हा 2. बघूया गडबड झाली वाटलं. ठीक आहे बघूया. 1 पुन्हा बघा हे 5 आणि 5 10 आणि किती बेटा 11. हे 5 आणि 5 10, 10 आणि 3 किती बेटा 13. हे 5 आणि 5 किती 10, 10 आणि 2 किती बेटा 12. आता हे बघा 5 आणि 1 किती बेटा 6. जर बेरीज करा हे 11, 12, त्याच्यानंतर 12 आणि 6 18, 19, 20, 20, 30, 40. हा गडबड झाली बघा. परत एकदा डबल करावं लागलं का असं प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. थोडं मी जरा इकडे तिकडे झालं, आता मला इकडे टिक करायला जागा नाही त्याच्यामुळे असं झालं. तरी आपण या ठिकाणी परत एकदा करू बेटा. बेरीज जेवढी आहे तेवढी आली पाहिजे बरं का. बेरीज मध्ये खाली वर व्हायला नको. ठीक आहे. चला पहा बेटा एकदा घ्या तुम्ही. 5, 4, 5, 4, 5, 3, 3, 3, 54, 54, 54, 5, 3, 3, 3, 4, 3, 3, 3, 4, 3, 3, 3, 4, 3. हे पुस्तक आहे काय कन्फ्युज झालेले. बोलताकडे वेळ लागा ते माझं पाहिजे. कोणतं आहे हेच आहे का. ठीक आहे. तर आपण हे पूर्ण बेटा त्याला ह्याला सोडायचं. पुस्तक तुमच्या पुढे ठेवा. आता बघा एकदा. चला आता बघूया. पहिला बघा रेड पेन आहे का. कोणती कलर दे, दुसरा कलर दे. ब्लॅक दे तर सर हा दे रेड. चला पहा बेटा. पहिला बघा 5, 4, 5, 4. हे 5, 4, 5, 4. ठीक आहे. पुन्हा बघा 5, 3. हा 5 हा पुन्हा 3. पुन्हा बघा 5, 3 झालं. 3, 3, 4, 3, 3, 3, 4, 3. पुन्हा 4, 2, 3, 4, 4, 2, 1 मिनिट. 4, 2, हा 3, हा 4. पुन्हा 4 वेळेस 2, 2, 2, 2, 2, 2, 2, 2, 2, 2. पुन्हा 4, 5. पुन्हा 4, पुन्हा 5. 1, 3, 2, 4.
1 3 2 4 5 3 3 2 5 3 3 2 4 4 2 3 4 4 2 पुन्हा 3 4 4 2 3 पुन्हा 4 3 4 2 4 3 4 2 पुन्हा 3 4 5 3 3 4 हे 5 आणि पुन्हा 3 2 3 2 3 2 3 2 3 पुन्हा 4 5 4 5 3 2 3 2 बघा आता बेटा 1 हे 5 5 10 10 3 13 5 5 10 15 आणि 1 16 10 13 हे किती बेटा 7 हे 20 आले बघा आता हे 7 3 13 20 20 हा 1 14 आणि हे 16 हे 30 आणि 20 किती झाले 50 टोटल समेशन ऑफ n बरोबर किती झाले बेटा 50 ठीक आहे बघा असं छोट्या छोट्या चुका होऊ शकतात आणि त्याला काय करायचं कधी समजा क्वेश्चन पेपरचा परीक्षा जरी पडला बेटा तर त्याला काय करायचं माहितीये का असं पेपर ठेवायचं आणि ज्याला गोल केला का त्याला सराउंड करायचं आणि एकच लक्षात ठेवायचं 4च्या नंतर 5ची लाईन कशी असते आडवी असते मॅक्सिमम पोरं इथंच मोठ्या प्रमाणामध्ये चुका करत असतात बेटा ठीक आहे आता पुढचं गणित आहे बघा बेटा त्याच्या पुढचा पण गणित पाहूया आपण वाह बघा बेटा या ठिकाणी a dice was cast 40 times and each score noted is given below जो डाइस आहे तो 40 वेळेस फेकला गेला आणि त्याचे जे नोट्स जे काही रीडिंग्स आहेत ते खाली दिलेले आहेत ड्रॉ अप अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस डाटा डाइस चा नंबर काय असतो मिनिमम 1 2 3 4 आणि 5 आणि 6 लास्ट 6 पॉइंट पण तो डाटा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे जे रीडिंग्स आहेत किती वेळेस आहेत बेटा 40 वेळेस ती तुम्हाला लिहिलं पाहिजे झालं तर तुमच्याकडे क्वेश्चन असेल तर याला पॉज करा किंवा याला बाजूला सोडा ठीक आहे आता आपण येऊया टेबल तर तयार करावंच लागेल आपल्याला या ठिकाणी टेबल तयार करायचं आहे हा म्हणलं या ठिकाणी स्कोर ऑन डाइस डाइस काय पडलाय तो आहे बरं का काय असतं म्हणलं मी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि लास्ट 6 नंबर याच्या पलीकडे काही नसतो डाइस मध्ये बरं का बेटा 6 1 ते 6 असतात आता त्या ठिकाणी बघा दुसरा काय असतो बेटा दुसरा असतो टॅली मार्क तिसरा काय असतो बेटा सर तिसरा असतो फ्रिक्वेन्सी आता शिकला तुम्ही व्हेरी गुड आता पहा बेटा याला काय करता येईल आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला काय करता येईल ह्या ठिकाणी पहा बेटा 40 ना लास्टला समेशन ऑफ n किती यायला पाहिजे 40 यायला पाहिजे त्याचं टोटल यायला पाहिजे बरं का आता बघूया डाइस वर काय काय पडले बघा 3 2 5 6 3 2 5 6 3 2 5 6 हे 3 2 हे 5 6 4चा तुकडा घेतला बरं का पुन्हा बघा 4 2 3 1 4 2 3 1 पुन्हा परत 6 6 2 3 6 6 हे 2 हे 3 पुन्हा 6 6 2 3 झालं 5 3 5 3 5 3 हे 5 हे 3 4 2 4 5 4 2 4 5 पुन्हा 4 2 6 3 4 2 6 3 पुन्हा लास्टला किती आहे बेटा सर लास्टला आहे 3 आणि नंतर बेटा 2 सेकंड रो मध्ये आहे
4 3 3 4 4 3 3 4 1 4 3 3 1 4 3 3 हा 1 हा 4 हा 3 हा 3 1 4 3 3 2 2 5 3 2 2 हे 5 पुन्हा काय बेटा 3 परत 3 4 हे 3 आणि परत काय बेटा 4 आता याची बेरीज करू बेटा आपण या ठिकाणी काय ठीक आहे आता याची बेरीज काय ते आपल्याला बघावं लागेल आता पाहिजे इथं इकडे बघा हे 2 5 3 8 5 5 10 10 2 किती बेटा 12 5 3 8 हे किती आला बेटा 5 1 6 आणि किती आला बेटा 4 बरोबर काय बेरीज बेटा हे 10 आले सर हे 20 10 आणि 20 30 आणि 10 किती आला बेटा 40 म्हणजे एकूण किती आला 40 अशा प्रकारे यू हॅव टू सॉल्व द टेबल आय थिंक मला वाटतं याच्यातला आपला लास्ट क्वेश्चन उरलेला आहे तेवढा एक लास्ट क्वेश्चन आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे लास्ट प्रश्नामध्ये काय दिली बघा द लास्ट क्वेश्चन लास्ट चपाती दिली चपाती एक the number of chapatis that these children in a hostel need at every meal is given below number of chapatis एकूण विद्यार्थी 30 आहेत त्याला किती किती चपात्या लागतात ते सांगितलंय एक जण 2 खावलेले एक जण 4 खावलेले लईची किती दिसतात बघा 4 आणि कमीत कमी चपात्या किती बघा 2 आहेत काय मग 2 3 4 आणि नाही झालं ना तेवढंच ना 2 3 आणि 4 असे जर कमी राहतात ना हे जरा लई डोक्यामध्ये गोंधळ करतात माहिती असू द्या असेच किचकट असतात जेवढे छोटे असतात ना रीडिंग तेवढा ऑब्झर्वेशन करायला जरा त्रासदायक असतं परत टेबल तयार करावं लागेल आपल्याला पहिला काय नंबर ऑफ चपातीज दॅट 30 चिल्ड्रन इन हॉस्टेल नीड ॲट एव्हरी मील number of chapatis for student at meal पुन्हा किती आहेत बेटा सर आता सांगितलं तुम्ही मॅक्सिमम चपात्या 2 आहेत पुन्हा मॅक्सिमम 3 आहेत अरे आहे ना 5 आहे बेटा आहे ना 3 4 आणि 5 आहे इथे काय करायचं टोटल आणि इथे काय असतं समेशन ऑफ n आणि किती आला पाहिजे एकूण बघू आता काय ते मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल फॉर दिस स्कोर्स 30 यायला पाहिजे ना एकूण 30 यायला पाहिजे असं चला झूम करतो आता थोडं जरा पहिला बघा 3 2 2 3 3 2 2 3 3 2 2 3 4 5 4 3 4 5 4 3 पुन्हा 4 5 2 4 5 2 3 पुन्हा 4 3 2 5 4 3 2 5 पुन्हा 4 4 4 4 4 4 पुन्हा 3 3 3 3 पुन्हा 2 2 2 2 2 2 पुन्हा बेटा 3 4 3 2 3 4 3 2 3 4 3 2 पुन्हा 3 2 परत 3 2 बेटा परत 3 परत 2 करा बेरीज 5 आणि 4 किती 9 5 आणि 5 10 हे किती रे सर 5 आणि 3 किती होईल सर 8 होईल आणि लास्ट किती 3 करा बघा बेरीज करा किती येतात बघा सर 8 आणि 3 11 होतात 11 9 किती होतात बेटा 20 होतात 20 आणि किती 30 आलं काय बघा 30 आलं अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता इथं राहिलं ना लिहायचं बेटा याला काय म्हणतात सांगा बरं का सर इथं टॅली मार्क असतो आणि लास्टला काय असतं त्या ठिकाणी टॅली मार्कच्या नंतर लास्ट वाला जो टेबल असतो त्याच्यामध्ये काय असतं बघा का बेटा फ्रिक्वेन्सी असते हा काय असतो बेटा फ्रिक्वेन्सी ओके अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता सॉल्व्ह करू शकता थोडा वेळ द्या याला जरा पॉज करा व्हिडिओला आणि बघा आणि रीडिंग ह्या सावकाशपणे न चुकता सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आपली ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट जी आहे 55 ची ती संपलेली आहे आय होप तुम्हाला कळलेलं असेल
थँक्यू.